तर आज आपण बघा आपल्या घरी आलेले नको असलेले पाहुणे कशा पद्धतीने पळवून लावायचे ते पाहणार आहोत। हो, बरोबर ऐकलेत तुम्ही। जे अनवॉन्टेड पाहुणे म्हणजेच बिनबुलाये मेहमान पधारे, जे नको असलेले पाहुणे कसे पळवून लावायचे ते आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला करूया मग व्हिडिओला सुरुवात। तर नमस्कार भावा बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक जुगाडाच्या आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये। तर तुम्ही ऐकलं असेल, परंतु आता हे पाहुणे तुम्ही म्हणता असाल कोणते पाहुणे? तर अनवॉन्टेड पाहुणे म्हणजे बघा, आताच आंब्यांचा सीजन आता संपत आलेला आहे आणि आंब्याचा सीजन चालू असताना बघा बरेच आता आंबा पिकलेला झाल्याच्या नंतर बरेचसे आता खाऊन आपण झालेला आहे, आमरस खाऊन झालेला आहे। आणि एक पाहुणा आपला आमरस खायला आलेला असतो, आंबे खायला आलेला असतो। तो पाहुणा म्हणजे कोणता पाहुणा? तर तो पाहुणा म्हणजे आपल्या ह्या घरामध्ये आता वावरत आहेत भरपूर अशा माशा। तर तो हा पाहुणा म्हणजेच ह्या ज्या माशा आहेत त्या माशा भरपूर प्रमाणात बघा आपल्या घरामध्ये आता आलेल्या आहेत आणि ह्या माशा इतक्या त्रास देत आहेत की कुठेतरी आपल्या अन्न पाण्यावरती बस, आपल्या तोंडावर बस, त्याच्यानंतर ज्या घरात काही वस्तू आहेत, पाणी म्हणा काही म्हणा, त्याच्यामध्ये ते मरून पण पडतात। अशा भरपूर असा ह्या माशांनी आपल्याला त्रास दिलेला आहे। तर अशा हे अनवॉन्टेड पाहुणे म्हणजे ह्या माशा आपल्याला पळवून लावायच्यात। काय करायच्यात? पळवून लावायच्यात। आणि ते काय झालंय बघा, आता तुम्ही लायझॉल वापरताय किंवा आणखीन फिनेल वापरताय, बऱ्याचशा गोष्टी आपण करून थकलोय, तरीसुद्धा ह्या ज्या माशा आहेत ते रोज तेवढ्याच प्रमाणात आपल्या घरात येतात। तर बघा ह्या माशा आपल्याला कशा पद्धतीने पळवून लावायच्या तेच आपण पाहणार आहोत। आणि दुसरं म्हणजे ह्या ज्या माशा लवकर काय घरातून जात नाहीत। बरेच जण आता जुनी पुराणे जे म्हण किंवा रीत आहे ते म्हणजे कुठली, की ह्या ज्या माशा आहेत आंब्याच्या दिवसात आमरस खायला येत असतात आणि हे जातात कधी? तर हे जवळजवळ बघा आता ज्यावेळेस पितरपाठ येत असतो नवरात्राच्या अगोदर, म्हणजे जे पित्र आपण जेवण घालत असतो ते पित्र जेवल्याशिवाय ही माशा जात नाहीत असे सर्वजण जुने जाणकार मंडळी म्हणतात बघा। तशाच पद्धतीने त्या माशा भरपूर दिवस अशा आपल्या घरामध्ये ह्याच्यामध्ये बाहेर कुठेतरी वावरत असतात आणि त्या इतक्या घाण करत असतात। आणि आता तर पावसाळा जवळ आलेला आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये तर बघा इतक्या माशा त्रास देतात, इतक्या त्रास देतात की बोलायची सोय नाही, इतक्याच माशा ह्या त्रास देतात। तर आज बघा ह्याच जे अनवॉन्टेड पाहुणे आहेत, ज्या माशा आहेत, त्या आज आपण काय करणार आहोत की ह्यांना पळवून लावणार आहोत, कायमचा त्यांचा नायनाट करणार आहोत। तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला तर माहितीच आहे की आपण ज्या घरातल्या वस्तू असतात त्या वस्तूपासूनच आपण असं एखादं औषध तयार करत असतो की त्याचा फायदा आपल्याला तर होतच असतो पण सर्वांना होत असतो। आणि ते घरगुतीच औषध असते, म्हणजे आपले जे घरगुती जे पदार्थ असतात त्याच्यापासूनच आपण औषध तयार करत असतो आणि त्याचा फायदा भरपूर होत असतो। तर असंच आजसुद्धा आपण काय करणार आहोत की अशा वस्तू आपण घेतलेल्या आहेत की त्या माशांच्या इतक्या जानी दुश्मन आहेत, भरपूरच जानी दुश्मन आहेत त्या माशांच्या। त्या माशा त्या वस्तूला जरी बघितलं तरी त्या वस्तूवर पासून इतक्या लांब दूर पळून जातात की त्यांची लेंडी पातळ होऊन जाते बघा। अशा माशा इतक्या भीतात त्या आपल्या घरगुती औषधांना। आता ती घरगुती औषध काय काय आहेत ते तुम्हाला सांगतो बघा। तर चला मग आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे औषध आहे ते औषध तयार करण्यासाठी आपल्याला गॅसजवळ जायचं आहे आणि गॅसजवळ गेल्याच्या नंतर आपल्याला हे जे औषध आहे ते आपल्याला तयार करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून ही जी आपली माहिती आहे ती संपूर्णपणे तुमच्या म्हणजे तुम्हाला समजेल की ह्याच्यामध्ये कशा प्रकारे औषध तयार करायचं आहे आणि कशा प्रकारे ह्याचा वापर करायचा आहे आणि कशा पद्धतीने ह्याच्या माशांचा बघा कसा नायनाट होतोय ते आपण बघणार आहोत। तर चला सर्वप्रथम आता जाऊया आपण गॅसजवळ। तर आलो आहे आपण गॅसजवळ आणि सर्वप्रथम तर आपण काय करूया की आपला जो गॅस आहे तो सर्वप्रथम चालू करून घेऊया। आणि हा गॅस चालू केल्याच्या नंतर बघा तर आपण ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे। काय आहे? आपलं साधं ड्रिंकिंग वॉटर घेतलेलं आहे। तुम्ही ड्रिंकिंग वॉटर घ्या किंवा रोजच्या वापराचं पाणी घेऊ शकता।
तर अशा पद्धतीने मी हे पाणी घेतलेलं आहे आणि आपण 1 ते 1.5 तांब्या हे पाणी घेतलेलं आहे बघा. आणि काय केलेलं आहे, आपण गॅसवरती हे पाणी आता गरम करायला ठेवायचं आहे. आणि आता पाणी होत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, तर त्याला उकळी फुटू द्यायची. तर चला आता आपण पाहूया ह्या पाण्याला उकळी फुटण्याची वाट पाहूया आणि त्याच्यानंतर आपण पुढं काय करायचं ते मी सांगतोच तुम्हाला. तोपर्यंत आता आपण उकळी फुटण्याची वाट बघूया. तर हे तर पाहू शकता फायनली आपलं जे पाणी आहे त्याला उकळी फुटलेली आहे छान पद्धतीनं. आणि आता बघा, जे माशांच्या दुश्मन आहेत असे ज्या वस्तू आहेत त्या आपण ह्या पाण्यामध्ये आता काय करणार आहोत, टाकणार आहोत. आता त्या वस्तू कुठल्या आहेत, काय काय आहेत, त्या वस्तू काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे बघा. तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून तुम्हाला त्या सर्व वस्तू समजल्या पाहिजेत आणि काय काय वस्तू आहेत त्यासुद्धा तुम्हाला दिसल्या पाहिजेत. तर सर्वप्रथम आपण काय घेतलेलं आहे इथं बघा, तर इथं आपण सर्वप्रथम घेतलेला आहे पुदिन्याचा पाला. कशाचा? पुदिन्याचा पाला घेतलेला आहे. तर हा पुदिन्याचा पाला बघा, ह्या कधी तुम्ही पाहिला आहे का की पुदिन्याच्या पाल्यावरती माशा बसल्यात? कधीच दिसणार नाहीत तुम्हाला, कधीहीच दिसणार नाहीत. हे दुश्मन आहेत. कशाच्या? तर पुदिन्याच्या, म्हणजे पुदिन्याचा पाला जो आहे तो माशांचे दुश्मन आहे. तर हा पुदिन्याचा पाला आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यानंतर बघा आपण काय घेणार आहोत, तर हा लिंबाचा पाला घेतलेला आहे. लिंबाच्या पाल्यावर सुद्धा तुम्हाला कधीच माशा दिसणार नाहीत बसलेल्या. असा हा लिंबाचा पाला घेतलेला आहे आपण. आणि तो पाला काय करायचा आपल्याला, तो सुद्धा ज्या पद्धतीने आपण पुदिन्याचा पाला टाकलेला आहे त्याच पद्धतीने आपण हा लिंबाचा जो पाला आहे तो सुद्धा आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये आता टाकत आहोत. त्याच्यानंतर बघा आपण काय घेतलेले आहे, तर ही तुळस घेतलेली आहे आणि हे तुळशीच्या मंजिऱ्या आणि तुळशीचा पाला आपण घेतलेला आहे. ह्याच्यावर सुद्धा तुम्ही कधीही निरीक्षण करून बघू शकता की तुळशीच्या पाल्यावरती किंवा तुळशीवरती कधीही तुम्हाला माशा बसलेल्या दिसणार नाहीत. का? तर ह्यांचा जो वास असतो तो माशांचा दुश्मन असतो. तर जो वास आहे तो माशांना कधीही सहन होत नाही. तर अशा ह्या तुळशीच्या मंजिऱ्या आणि तुळशीची पानं आपण घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघा आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत बघा. तर हे अशा पद्धतीने काय करतोय आपण की ह्या मंजिऱ्या आणि पाला जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घेतोय. तर ह्या अशा पद्धतीने ह्या 3 वस्तू झाल्यात आपल्या टाकून. त्याच्यानंतर बघा तुम्ही आपण लिंबू कापून ठेवलेलं बघा. कधीही तुम्ही परीक्षा घेऊ शकता ह्या लिंबाची की तुम्ही लिंबू कापून ठेवा अर्ध आणि त्याच्यावरती माशी जर बसलेली दिसली तर आपण पैन देऊ. कधीही माशी तुम्हाला ह्याच्यावरती बसलेली दिसणार नाही लिंबावरती. तर हा अर्धा लिंबू आपण ह्याच्यामध्ये आता पिळून घेऊया. म्हणजे जो लिंबाचा रस आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि राहिलेलं लिंबू जे आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता त्याच्यानंतर बघा आपण एक वस्तू घेतलेली आहे आणखीन की ह्या घेतलेल्या आहेत आपण लवंगा. काय घेतलेल्या आहेत? लवंगा. ह्याचंसुद्धा परीक्षण तुम्ही करू शकता की ह्याच्यावरती सुद्धा माशा कधीही बसत नाहीत. अशा ह्या लवंगा घेतलेल्या आहेत. तर ह्या लवंगाचा वाससुद्धा माशांना अजिबात सहन होत नाही. अशा ह्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत आणि त्या लवंगासुद्धा आपण काय करूया, ह्याच्यामध्ये टाकूया. आता त्याच्यानंतर आणखीन एक वस्तू घेतलेली आहे आपण, तर हा आहे कापूर. तर हा कसला कापूर आहे, तर हा भीमसेन कापूर आहे. आपल्याला कोणता कापूर घ्यायचा आहे, तर भीमसेन कापूर घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणसान दादा आम्ही साधा कापूर बघितलेला आहे, तर हा कापूर कुठे मिळतो? भीमसेन कापूर. तर हे भीमसेन कापूरसुद्धा आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये ऑनलाईन कुठेही भेटू शकतो. फक्त त्यांना काय म्हणायचं आहे की साधा कापूर नको आहे आम्हाला, तर भीमसेन कापूर द्या. कोणता? भीमसेन कापूर. तर हा असा भीमसेन कापूर तुम्ही कापरावरती सुद्धा पाहिला असेल की माशी एकसुद्धा कधीही बसलेली नाही. तर असा हा भीमसेन कापूरसुद्धा आपण इथं 4 वड्या घेतलेल्या आहेत. त्या 4ही वड्या आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता त्याच्यानंतर आपण 2 वस्तू आणखीन टाकणार आहेत बघा. तर त्या 2 वस्तू कोणत्या आहेत बघा, तर एक आहे ववा. काय आहे? ववा आहे. हा वव्याचा वाससुद्धा अजिबात माशांना सहन होत नाही. हा माशांचा दुश्मन हा ववासुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर आपण मोठं मीठ घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे, तर हे मोठं मीठ आहे. मोठ्या मिठावरती किंवा साध्या मिठावर सुद्धा तुम्हाला कधीही आढळणार नाहीत की माशा बसल्यात. बरोबर आहे का? तर हे अशा ह्या दोन्ही वस्तू आता आपण काय करणार आहोत, ववा आणि मीठ
हे सुद्धा आपण आता उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा. तर हे अशा पद्धतीने आपण सर्व वस्तू ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि टाकल्याच्या नंतर बघा आता आपण काय करणार आहोत की हे जे मिश्रण आहे, पाण्याच्या मिश्रणामध्ये आपण हे जे टाकलेलं आहे सर्व वस्तू, हे आपल्याला काय करायचे आहेत, तर ह्या छान पद्धतीने अशा भरपूर अशा कडवून घ्यायच्यात बघा. हे बघू शकता तुम्ही, असं अशा पद्धतीने सर्व वस्तू ह्याच्यामध्ये कडून निघल्या पाहिजेत ह्या पाण्यामध्ये, म्हणजे शिजल्या पाहिजेत. आणि शिजल्याच्या नंतर बघा काय होत असतं की ह्याचे जे गुणधर्म आहेत, हे जे आपण काय वस्तू टाकलेल्या आहेत त्या म्हणजे कुठल्या, तर आपण तुळशीचा पाला टाकलेला आहे, लिंबाचा पाला टाकलेला आहे, पुदिन्याचा पाला टाकलेला आहे, त्याच्यानंतर आपण भीमसेन कापूर टाकलेला आहे, मोठं मीठ टाकलेलं आहे, ववा टाकलेला आहे, त्याच्यानंतर आपण काय टाकलेलं आहे, लवंगा टाकलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा हे आपण ह्या सर्व वस्तू ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि या सर्व वस्तू बघा आता आपल्याला छान पद्धतीने शिजवून घ्यायच्यात, कडवून घ्यायच्यात, जेणेकरून ह्याचे जे आपण ज्या वस्तू टाकल्या होत्या त्याचे जे गुणधर्म आहेत ते सगळे ह्या पाण्यामध्ये आता मिक्स झालं पाहिजेत बघा. तर आता हे सर्व छान पद्धतीने बघा हे कडलेलं आहे आणि त्याचा रंग पण बदललेला आहे बघा. हिरवीगार पानं आता थोडीशी आपल्याला काळपट दिसायला लागलेत, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते छान पद्धतीने बघा आता हे काय झालेलं आहे, तर आता व्यवस्थित शिजलेलं आहे किंवा कडलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा हे आपलं मिश्रण आता तयार होत आलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मिश्रण आता तयार झाल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने हे वापरायचं आहे, काय म्हणजे त्याच्यासाठी आता काय करायचं आहे माशा पळवून लावण्यासाठी. तर आता बघत चला करूया आता आपण जो गॅस आहे तो बंद करून, कारण आता आपलं मिश्रण व्यवस्थितपणे कडलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे मिश्रण आहे आता हे कशा पद्धतीने वापरायचे ते सांगतो मी तुम्हाला. तर आता हे मिश्रण व्यवस्थितपणे कडवून घेतल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की असं एक रिकामं पातेलं घ्यायचं आहे आपल्याला. आणि एक अशी ही चहाची गाळणी किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरी कुठलीही वड्या उकडायची आपली जी गाळणी चाळणी असते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे मिश्रण आहे तर हे आता अशा पद्धतीने आपल्याला ह्या पातेल्यामध्ये दुसऱ्या काय करायचं आहे बघा. तर ह्याचं जे पाणी आहे ते पाणी वेगळं करून घ्यायचं आहे बघा, ह्या अशा पद्धतीने. आणि ह्याचा जो गाळा आहे तो रिकामा एका पातेल्यामध्ये साईडला निघलेला आहे. आता ह्याचं जे सर्व गुणधर्म सत्व आहेत ते सर्व या पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे बघा. तर आता हे पाणी आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे ते बघूया आपण. तर चला, तर पाहू शकता भाऊ बहिणींनो, आपलं जे आता पाण्यापासून लिक्विड तयार केलेलं आहे बघा. तर हे लिक्विडचं पाणी बघा तुम्ही आता कसा त्याचा कलर निर्माण झालेला आहे, वेगळाच कलर असा ह्याच्यामध्ये साहित्य टाकल्यामुळं वेगळा कलर आलेला आहे. आणि त्याचे जे सत्व आहेत किंवा गुणधर्म आहेत ते सर्व ह्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे. आणि आता छान पद्धतीने आता हे माशा पळवून लावायचं, म्हणजे जे अनवॉन्टेड पाहुणे आहेत ते आता पळवून लावण्याचं आपलं औषध जे आहे ते तयार झालेलं आहे बघा. तर आता हे काय करायचं आपल्याला, गरम गरम असतानाच आता आपल्याला ज्यावेळेस आपल्या घरातील फरशी पुसायची आहे किंवा बाल्कनी पुसायची आहे किंवा जिथं जिथं माशा आपल्या जास्त करून किचनवरती माशा भरपूर अशा जिथं अन्नपदार्थ जिथं सांडलेले असते तिथं माशा भरपूर येतात बघा. मग आपल्याला किचन पुसायचं आहे त्या ठिकाणी बघा आता लगेच काय करायचं आहे आपल्याला की हे असं जे मिश्रण आहे आपण तयार केलेलं, तर एका आपण काय करायचं आहे, आता आपलं घर भरपूर कोणाकोणाचं भरपूर मोठं असतं, कोणाचं छोटं असतं, कोणाचं किचन छोटं असतं, मोठं असतं. त्याच्यासाठी आपण काय करत असतो, छोटं असेल तर थोडं पाणी घेतो, मोठं असेल आपले जर घर पुसायचं असेल किंवा किचन पुसायचं असेल तर भरपूर असं पाणी घेत असतो. तसंच आपण आता इथं एक थंड पाणी घेतलेलं आहे आपलं रोजचं जे वापरतो ते आपण. आणि हे जे लिक्विड आपण गरम तयार केलेलं आहे ते आता हे लिक्विड काय करायचं आहे आपल्याला, तर हे अशा पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ओतून घ्यायचं. हे गरम असतानाच, एकदम गरम गरम असताना, आणि गरम ओतत असताना आपली स्वतःची पण काळजी घ्यायची की कुठली तर ते पाणी आपल्याला भाजू नये, काय होऊ नये. कधी कधी पकड जे असते ते निसटण्याचे चान्सेस भरपूर असते, त्याच्यामुळं थोडं पकडताना दुसरं एक फडकं वगैरे काहीतरी धरून त्याने आपल्याला पातेलं पकडायचं आहे किंवा पकड पण आपल्याला व्यवस्थित पकडायची आहे. आणि अशा पद्धतीने आता ह्या पाण्यामध्ये आपण हे जे लिक्विड आहे ते मिक्स केलेलं आहे.
आता मिक्स करून घेतल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की आपलं किचन असेल किंवा घर असेल किंवा फरशी आपल्याला साफ करायची. मग ते साफ करण्यासाठी बघा तुमच्या घरात जो निरमा असेल, तुम्ही जे काही कुठल्या गोष्टी वापरत असाल, वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. तुम्ही काही वापरू शकता, तुम्ही जे घरामध्ये जे वापरत असतं ते. तर आपण काय करत असतो, आपली फरशी धुताना किंवा किचन साफ करत असताना निरमा वापरत असतो. तर असा हा निरमा घेतलेला आहे आणि तो निरमासुद्धा आपल्याला काय करायचा आहे की हे जे स्वच्छता पण झाली पाहिजेत, माशा तर निघून गेलेच पाहिजेत, परंतु आपल्या घराची स्वच्छता पण झाली पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण हा निरमा किंवा वॉशिंग पावडर जी आहे आपली ती याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि मग आता काय करायचं आपल्याला की हे पाणी मिक्स करून सर्व व्यवस्थित घ्यायचं आहे आणि एखाद्या स्वच्छ कपड्याने किंवा कशाने तरी, तुम्हाला तर माहिती आहे पोचा कसा लावत असतात आपल्या किचनला किंवा फरशीला, व्यवस्थितपणे कपडा घेत असतो आपण एखादा असा कॉटनचा किंवा कशाचा तरी, आणि असा बुडवत असतो आपण आणि तो सर्व किचनवरती फिरवायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर फरशी धुतानीसुद्धा त्याच पद्धतीने वायपरने धुवा किंवा कपड्याने धुवा. तुमचे जे वेगळी पद्धत असते त्याने तुम्ही काय करायचं आहे की हा फरशी जी आहे त्याच्यावरती हे सर्व मिश्रणाचं पाणी जे आहे ते फिरवायचं आहे. त्याच्यानंतर संपूर्ण घर जे आहे आपलं ते स्वच्छ करून घ्यायचं आहे, वाळवून घ्यायचं आहे, सुकवून घ्यायचं आहे. तर बघा अशाच पद्धतीने बघा तुम्हीसुद्धा हे लिक्विड तयार करायचं आहे आणि तुम्हाला 100% रामबाण असा रिझल्ट भेटणार आहे. कारण सर्व जे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत ह्याच्यावरती तुम्हाला कधीही माशी बसलेले आढळणार नाही, कधीच नाही दिसणार तुम्हाला. अशा पद्धतीने हे लिक्विड तयार करायचं आणि फरशी पुसायची, किचन पुसून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या पोरच्या असेल पोरचे पुसून घ्यायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्या माशा दिसत असतील ते सर्व ठिकाण आपल्याला काय करायचं आहे तर हे मी जे लिक्विड तयार केलं तर ह्या लिक्विडने काय करायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने पुसून घेतल्याच्या नंतर तुमच्या घरात माशा तुम्हाला एकतर दिसणारच नाहीत, आणि दिसली तरी माशी कशी दिसणार माहिती आहे का, एकदम मरून पडलेली माशी दिसणार आहे. कशी मरून पडलेली माशी दिसणार आहे. ज्या पद्धतीने आपण डास लावायचं औषध, डास मारण्याचं औषध जे लावत असतो त्याच्यानंतर तुम्ही बघता की एकतर डास पळून तरी गेलेले असतात किंवा डास घरात मरून तरी पडलेले असतात. तशाच पद्धतीने तुम्हाला ज्या माशा आहेत त्या घराच्या आसपासही फिरकणार नाहीत, लांब पळून गेलेल्या दिसणार आहेत. आणि दुसरं म्हणजे जरी दिसलीच मग एखादी माशी, एखादीच म्हणतोय मी, तर तीसुद्धा तुम्हाला कशी दिसणार आहे की ती मेलेली माशी दिसणार आहे. तर असंच हे प्रभावी आपण लिक्विड तयार केलं आहे बघा. तर हे जर आपण लिक्विड जे तयार केलेलं आहे घरच्या घरी, अनवॉन्टेड पाहुणे म्हणजेच माशा पळवून लावण्याचं औषध लिक्विड, हे तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असल्यास आपल्या व्हिडिओला आपल्या भावाला नक्कीच लाईक आणि कमेंट करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो सर्वांना शेअर करायचा आहे, जेणेकरून ही माहिती जी आहे ती सर्वांना माहिती व्हावी आणि त्यांच्या घरातील माशासुद्धा ज्या त्रास देणाऱ्या माशा आहेत त्या पळून गेल्या पाहिजेत किंवा मरून पडल्या पाहिजेत. तर भाऊ बहिणींनो, भेटूया अशाच आपल्या नवीन माहितीच्या आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.